चला मॅचला सुरुवात करायची आहे. बट गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संघाचा कर्णधार हसन मलकानी गोलंदाजी मार्कवरती, तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय बॅटिंगसाठी पहिला बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या पार. या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 6 षटकार. षटकारानं सुरुवात दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून केली जाते. हसन मलकानीवरती आक्रमण केले, पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. कुणाल आणि संकेत आणखीन एक चांगला फटका बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. या बॉलवरती धावा मिळतील 4 चौकार. 2 बॉलवरती 2 मोठे फटके कुणाल निकमच्या बॅट मधून आलेत. 10 धावा पहिल्या 2 बॉलवरती. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय कुणाल निकम. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. आक्रमण केले हसन मलकानी याच्यावरती. काय होते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आता मात्र कमी गतीने चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, डॉट बॉल. आता कमबॅक करतोय हसन मलकानी. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, षटकार चौकार आणि आता डॉट आलाय. 3 बॉल 10 हे समीकरण. कुणाल निकमला थांबवलं गेलं या बॉलवरती, त्याच्या जोडीला आलाय तो संकेत नॉन स्ट्राईक पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल यानंतरची शेवटची मॅच लीग फॉर्मॅट मधील स्क्वार्टल स्क्वॉड विरुद्ध ॲडसेस वॉरियर्स. स्कॅटल स्क्वॉड आणि आरकेएस वॉरियर्स यानंतरची मॅच असेल. फुलटॉस बॉल, त्यावरती फटका ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळलाय, बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल वेगाने. 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात कुणाल निकमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 3 बॉल जर पाहिले तर त्याने फेस केले, त्याने 4 बॉल त्याने फेस केले. 14 धावांवरती तो खेळतोय. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. 4 बॉलवरती 14 धावा बनवल्यात कुणाल निकमने. मलकानीवरती आक्रमण करतोय कुणाल निकम. आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बॅटनी बॉलचा संपर्क झाला नाहीये, डॉट बॉल. डॉट चेंडू आलाय, डॉट. 5 बॉल 14, 2 चौकार 1 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये आणि धावा झाल्यात त्या 14. पिका थंडरबोल्टच्या टीमच्या. पेस पुन्हा एकदा पाहायला मिळाला मलकानीचा. इथं मात्र कमबॅक पाहायला मिळते. षटक संपले पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावरती 14 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. पिका थंडरबोल्टचा संघ 14 धावांवरती, बिनबाद 14 धावा. हॅलो, हे सगळ्या प्लेयर्सला सांगतोय जेवण चालू झालंय. ज्यांना भूक लागली नाही लागली
ह्या बॉलवरती ड्राईव्ह केलाय, शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, बॉल अडवलाय तिकडे, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. च्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल निसटला गेलाय, कॅच ड्रॉप. एकच धाव मिळेल, एकरीच्या मदतीने धावसंख्या आता झाली ती 16 धावा. पिका थंडरबोल्ट संघाच्या धावा झाल्यात त्या 16. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 5वी मॅच बाणडोंगरी प्रीमियर लीग 2024 पर्व 3. आजच्या दिवसामध्ये 6 संघ आज या एका ट्रॉफीसाठी भिडत आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मालिकावीर, प्लेअर ऑफ द मॅच, अनेक पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जात आहेत. परंतु एकमेव खास वैशिष्ट्य या स्पर्धेमध्ये की कॅश प्राइज दिलं जात नाही. सर्व व्यवस्था चांगलीपणे पार पाडली जाते, परंतु कॅश प्राइज नसतं. चांगली स्पर्धा आहे बाणडोंगरी प्रीमियर लीग. हा देखील फास्ट अँड फ्युरियस, परंतु ऑफ टिक लेग टिकच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक एकने वधारतोय, पुढे जातोय 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड, 17 धावा स्कोर कार्ड वरती. बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. 2 धावा तर घेतल्यात. या दुहेरीच्या मदतीने आणखीन धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे जाईल 19 आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, चांगला फटका, चांगलं कनेक्शन बॅट आणि बॉलचं मिड विकेटच्या दिशेने. बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. हा चांगला फटका, पुन्हा एकदा स्क्वेअर कट, चांगला फटका, बॉल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, आणखीन एक चौकार. खेळ संपलाय. 27 धावा धाव फलकावरती. कुणाल निकम 9 बॉल फेस केले, 24 वरती तो बॅटिंग करतोय. 4 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. 266च्या स्ट्राईक रेटनं कुणाल निकम बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बिनबाद 27 धावा. संकेत 4 बॉल फेस केले, 1 धावेवरती तो खेळतोय. त्याला मात्र सूर गवसलेला नाहीये. 13.50च्या सरासरीनं करंट रन रेट पाहायला मिळते. पिका थंडरबोल्ट या टीमचा 27 धावा धाव फलकावरती. मॅग्मा पॉवर हाऊस हा संघ, पहिला संघ जो मिळालाय तो सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज, बॉलर मुद्दस्सिर अडवाणी गोलंदाजी मार्क वरती. मुद्दस्सिर आलाय गोलंदाजी मार्क वरती. संकेतला मात्र सूर बसलेला नाहीये, तो 1 धावेवरती खेळतोय. 4 बॉल त्याने फेस केलेत. हा बॉल सोडून दिलाय, ऑफ टिक्सच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय.
अव्वंतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1 ने वधारतोय, जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. 2 षटक संपलेत, 28 धावा धाव फलकावरती. 14ची सरासरी पाहायला मिळते 2 षटकाच्या मागे. डावखोऱ्यात आता संकेत, अजूनही त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला नाहीये, तो खेळावा लागेल. हा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता, परंतु लेग स्टिक्सच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अव्वंतर स्वरूपाची धाव आणखीन एक ॲड होईल. धावसंख्या 1 ने वधारते. 29 या आकड्यावरती. 29. 29 धावा धाव फलकावरती. 29. अशोक पवार यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय, तर प्रदीप शिंदे यांचा डान्स तुम्ही पाहणार आहात. डान्सिंग अंपायर, डान्सिंग पंच. पोलादपूर तालुक्यामधून सुरुवात झाली डान्सिंग अंपायरला आणि कित्येक वर्ष डान्सिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. बॅटच्या रडारमध्ये काही येत नाहीये, बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाहीये. तिकडे मात्र रोहित आला होता बॉलवरती. बॉलची फेकी केली, तद्वर 2 धावा अर्जित केल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 31. 31 धावा धाव फलकावरती. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मुदस्सीर अडवाणी गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल वाईट यॉर्कर करायचा होता, परंतु ऑप्टिक्सच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32. 32 धावा धाव फलकावरती आहेत. मुदस्सीरला मात्र सूर गवसलेला नाहीये, त्याला टप्पा मिळत नाहीये. थोडासा वेगळ्या अनियंत्रित गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, धावसंख्या रोखावी लागेल मुदस्सीर अडवाणीला. परंतु संकेत हा अजूनही जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून मोठा फटका येतच नाहीये. पैकी तर चांगली राहिली, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो 34 आकड्यावरती. 34. संकेतने 5 धावा बनवल्यात, त्याने 6 बॉल फेस केलेत, परंतु कुणाल निकम याच्याकडे स्ट्राईक नाहीये. 9 बॉल त्याने फेस केले. 24 धावांवरती तो खेळतोय. तो नॉन स्ट्राईक एंडला या षटकामध्ये पाहायला मिळालाय. मुदस्सीर अडवाणीचा पुढचा बॉल संकेतसाठी. हा चेंडू ड्राईव्ह टॅप केलाय समोरच्या दिशेने. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे केवळ मिळते 1 धाव. जास्तीची स्ट्राईक कुणाल निकमकडे असायला पाहिजे, कारण मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. 24 धावांवरती तो खेळतोय. 1 षटकार 1 चौकार आलाय, परंतु पुढचे काहीसे चेंडू बाकी आहेत, त्यावरती तो आक्रमण करू शकतो आणि ते करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली ती 35. 35. 35 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मुदस्सीर अडवाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. एक चांगली मॅच. ह्या बॉलवरती चौकार आलाय. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 आकड्यावरती. 39. 39 धावा धाव फलकावरती आहेत. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल पिका थंडरबोल्ट्स या टीमची पाहायला मिळते. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये मुदस्सीर अडवाणीवरती आता चौकार जरूर आलाय. वाईटच्या धावा देखील या षटकामध्ये आल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु कुणाल निकम आज आग ओकतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. केवळ धाव मिळेल ती 1. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 40 या आकड्यावरती. 40 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकातील 40 धावांवरती संघ पिका थंडरबोल्ट्स पाहायला मिळतोय. फायर ब्लास्टर संघ पहिल्या मॅच मध्ये देखील कशी चांगली कामगिरी करता आली नाही. गोलंदाजाला देखील आणि फलंदाजाला देखील पराभव पत्करावा लागला. पिका थंडरबोल्ट देखील त्याच पद्धतीने सामना त्यांचा देखील पाहायला मिळाला, परंतु दोन्ही संघांनी एक मॅच गमावली आहे. परंतु आता संकेतच्या बॅटमधून फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. टिपलाय, झेल संपलाय.
संकेतचा खेळ. संकेतने बॉल फेस केले 7 बॉल त्याने फेस केले, केवळ 6 धावा त्याने खर्च केल्या. 6 धावा त्याने बनवल्या आणि एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीये, तो मात्र बाद झालाय. 3 ओव्हर संपल्या, 40 धावा. पहिली विकेट माघारी परतली. पहिला खेळाडू बाद झालाय संकेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश पटेल. शेवटचे 6 बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती शंकर पिंगळे. वरती 1 बाद. पिका थंडरबोल्ट संघाची धावसंख्या. शेवटचे 6 बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल शंकर पिंगळे. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला मोठा फटका. लांबच लांब वरचा दूरवरचा हा षटकार. स्कोर कुणाल निकमचा 35 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 12 बॉल 35 ची तुफानी खेळी. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर कडे वाटचाल करतोय. आपण जर पाहिलं तर सैबूने आज चांगली खेळी केली. त्याने देखील 36 धावा वैयक्तिक त्यांनी त्याच्या नावावरती खेळी पाहायला मिळाली. परंतु कुणाल निकम पुढच्या 5 बॉल वरती आक्रमण जरूर करेल. पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकफुटला जाऊन कट. वा, चांगला फटका. चेंडू 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौका. स्कोर आणि त्याच्यानंतर स्ट्रोक खेळला. पॉइंटच्या डोक्यावरून हा चौकार आलाय. 39 वरती पोहोचलाय कुणाल निकम. 13 बॉल त्याने फेस केलेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पिका थंडरबोल्ट संघाची 50 धावा फलकावरती. 50 अप. 50 वरती संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचे 4 बॉल बाकी. 2 बॉल वरती 2 मोठी आक्रमण केलेत. आता मात्र चेंज ऑफ पेस. बॅटची चायनीज कट आणि विकेट. बाद होतोय तो कुणाल निकम. 39 धावांवरती 13 बॉल फेस केले. 6 चौकार 2 षटकार. 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली कुणाल निकमने आणि तो बाद झालाय. त्याला मैदान सोडावं लागतंय. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉल इथून पुढे बाकी आहेत. 50 धावांवरती पिका थंडरबोल्ट हा संघ. यश मिळाले मात्र शंकर पिंगळेला. विकेट मिळाली आहे. 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले. परंतु त्याच्यानंतर चेंज ऑफ पेस टाकला आणि बॉल खाली राहिला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क हलकासा पाहायला मिळाला आणि तिकडं
श्रेयस पाडावे बॅटिंगसाठी आलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. श्रेयस मैदानाच्या आतमध्ये एक डावखुऱ्या त्याचा फलंदाज दाखल होतोय. धावसंख्या 50 वरती. 2 बाद 50 धावा. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि त्यासाठी श्रेयसला संधी मिळाली. त्या संधीचं सोनं श्रेयसला करावं लागेल. संघामध्ये आपलं स्थान आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात संधी मिळाली. हा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि विकेट मात्र जातीय धावबाच्या रूपामध्ये. दीपेश पटेल आउट. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. 50 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. कुणाल निकम बाद झाला त्याच्यानंतर विकेट मिळत राहिल्या. 3 खेळाडू बाद झालेत. 50 वरती 3 बाद. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. विवेक माळी लास्ट 2 बॉल. 2 बॉल वरती 2 मोठे फटके आल्यानंतर त्याच्यानंतर 2 बॉल विकेट आल्या. एक धावबादची विकेट आणि एक झेलबाद. आणखीन एक मिळते का पाहावं लागेल. शंकर स्वतः बॉल खाली आणि झेल टिपलाय. ज्या पाऊली आला विवेक त्या पाऊली माघारी परतेल. चौथा खेळाडू बाद. लास्ट बॉल 1 टू गो. चला बॅट्समॅन थोडा फास्ट झाला. लास्ट बॉल 1 टू गो. पन्नास धावा फलकावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 मोठे फटके आल्यानंतर 3ही बॉल विकेट आलेत. हा बॉल देखील जर पाहिला तर विकेट मिळते. म्हणजे नंतरच्या 4 बॉलवरती 4 विकेट आल्यात. एक धावबादची आणि 3ही विकेट जर पाहिला तर शंकर यांना मिळाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा फलकावरती. 24 बॉल 51 ची आवश्यकता. चोवीस बॉल 51.
ब्लास्टर बॅट्समन पाठवा लगेच. आरकेएस वॉरियर टॉस जिंकले. चोवीस बॉल 51 धावांची आवश्यकता विजयासाठी फायर ब्लास्टर टीमला. फायर ब्लास्टर टीम आपण लगेचच त्वरित मैदानात चला. सागर राहुल काशीतकर आणि सागर फायर ब्लास्टर फिल्डिंग लागले मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन त्वरित पाठवा. हसन मलकानी आणि राहुल काशीतकर. ही जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि बॉलिंगसाठी संकेत. कृपया सूचना आली आमच्याकडे की कचरा इकडे तिकडे फेकू नका. डस्टबिनचा वापर करा. ज्या पूर्ण मैदानामध्ये ज्या ठिकाणी आपण भोजन करत आहात, जेवण करत आहात, तिकडून त्या प्लेट डस्टबिनचा वापर करा. विनंती असेल सर्व खेळाडूंना आणि सर्व संघांना. संकेत गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन, तर बॅटिंगसाठी राहुल काशीतकर ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली सुरुवात संघाला करून दिली होती. 67 धावांचा पाठलाग करायचा होता तेव्हा राहुल काशीतकरने पहिल्याच ओव्हरमध्ये तोडफोड केली होती. आता काय करेल पाहावं लागेल. 51ची आवश्यकता आहे. राहुलकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाला. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. एक धाव तर घेतली आहे. तिकडं एकेरीच्या मदतीने संघाचं खातं खोललं जाते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. संघाचं खातं खोलतोय राहुल काशीतकर. स्वतःचं देखील आणि संघाचं देखील श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. परंतु संघाचा कर्णधार आणि संघ मालक हसन मलकानी यांची गोलंदाजी देखील पाहिली. आता बॅटिंग मध्ये काय करतायत पाहावं लागेल. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल. एक बॉल एक. बॅट आणि बॉलचा संपर्कच पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. कुडले स्पॉट वरतून चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल. 2 बॉल 1. वेगात चेंडू पाहायला मिळाला होता संकेतचा. बॅटची एज घेतली. पहा तिकडे राजेश भाई यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग. तिकडे बॉल स्टॉप केलाय. कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. डॉट बॉल. हा बॉल इथं मात्र विकेट आणि विकेटचं पतन. पहिली विकेट, पहिला धक्का. हसन मलकानी आउट. 3ही बॉलवरती धाव आली नाहीये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. 4 बॉल 1 धाव आणि 1 विकेट. चला बॅट्समन पाठवा लगेच. हसन मलकानी बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये रोहित सुतार. राहुल काशीतकरच्या जोडीला आता रोहित सुतार मैदानात आलाय.
पहिल्याच ओव्हरमध्ये संकेतने बॅकफुटवरती आणलंय टीम फायर ब्लास्टरला. कारण चारही बॉल जर पाहिले तर पहिली सिंगल आली, त्याच्यानंतर 3ही बॉल डॉट आले आणि 1 विकेट आली आहे. राहुल काशितकर देखील शांत नॉन स्ट्रायकिंगला पाहत राहिलाय. बॅटिंगसाठी रोहित सुतार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. चेंडूने घेतलेलं वळण डॉट बॉल. 4 चेंडू लगातारचे डॉट आलेत, म्हणजे 5 बॉल केवळ 1 धाव आणि 1 विकेट. ही खासियत राहिली आहे संकेतची. पुढचा बॉल हा समोरच्या दिशेने मिड ऑफला चांगली फिल्डिंग. तिकडे मिड ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. बॉल अडवलाय, फेकलाय, तद्वर 1 सिंगल. आता स्ट्राईक पुन्हा एकदा असेल ती म्हणजे रोहित सुतारकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आहेत, 1 खेळाडू बाद. म्हणजे 18 बॉल 49ची आवश्यकता. येणारे 18 बॉल आणि 49 रन टू विन. 49 रन्स टू विन. चला फास्ट खेळा, थोडंसं स्पीडअप घ्या. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, फास्ट खेळा. अजून याच्या नंतर आपल्याला 4 सामने कव्हर करायचे. लीग फॉर्मॅटची एक शेवटची मॅच, त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. आणि मैदानाची वेळ आपल्याला आहे ती 5 वाजेपर्यंत केवळ. ही देखील सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉलिंगसाठी दीपेश पटेल. अठरा बॉल 49 धावांची आवश्यकता विजयासाठी. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चांगला फटका, चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून बॉलवरती येतोय, तद्वर 2 धावा अर्जित केल्यात. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 4 या आकड्यावरती, जिथं मात्र थांबला होता 2 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा आल्या. मोठे फटके खेळावे लागतील. रिक्वायर रन रेट वाढतोय, याकडे लक्ष द्यावं लागेल दोन्ही बॅटर्सला, राहुल काशितकरला देखील आणि रोहित सुतारला देखील. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन गॅप मधून चेंडू खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, शॉट कव्हरला. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे जाते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. 1 बाद 6 ही सुरुवात. मोठा फटका अद्याप येत नाहीये, त्यापासून थोडंसं वंचित ठेवलं जाते. गोलंदाज दीपेश पटेल कडून पहिल्या षटकामध्ये संकेतने ते केलं होतं. केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. एकही चौकार किंवा एकही षटकार अद्याप आला नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 9 बॉल टाकलेत, एकही मोठा फटका आला नाहीये. ही चिंतेची बाब आहे फायर ब्लास्टर टीमसाठी. परंतु आता राहुल काशितकर पहिल्या मॅच मध्ये विस्फोटक सुरुवात संघाला करून दिली होती. अजून त्याची बॅट शांत आहे. त्याने बॉल फेस केले ते केवळ एकच धाव त्याने बनवली आणि 1 बॉल फेस केलाय. मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय, झेल टिपलाय आणि राहुल काशितकरची मोठी विकेट.
विकेट मात्र मिळाली आहे. राहुल काशीतकर बाद झालाय एका धावेवरती, एक धाव काढून तो बाद झालाय. चला बॅट्समन चला फास्ट. सागर जोशी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सागर जोशी आणि रोहित सुतार 7 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद झालेत. बॅकफुट वरती संघ फायर ब्लास्टर 18 ते 19 पर्यंत ॲव्हरेज जो मात्र जाऊन पोहोचलाय. चौदा बॉल 44 धावांची आवश्यकता. 14 गेंदे 44 रन की जरूरत जीतने के लिए. टीम फायर ब्लास्टर को अच्छी गेंदबाजी हो रही है दीपेश पटेल द्वारा. संकेत ने भी पहला ओवर किया, उसमें भी केवल 2 रन का ओवर ये गेंद अच्छी थी. दीपेश पटेल गेंदबाजी की धुरा संभाल रहे, लेकिन अच्छा गेंदबाजी का मुजाहरा दीपेश पटेल के द्वारा किया जा रहा है. अच्छी गेंदबाजी है दीपेश पटेल द्वारा. अगली गेंद ए बी गेंद अच्छी थी. टिप्पा गिरते ही बाहर की तरफ से निकली. ये गेंद भी बिंदी गेंद आती हुई. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. स्कोर कार्ड 7-2. 7 धावा फलकावरती आहेत केवळ आणि 2 विकेट आहेत. म्हणजे 12 बॉल 44 ची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 22 धावा तुम्हाला बनवायच्यात. 12 बॉल शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 44 धावा बनवायच्या तिथून. 12 गेंदे 44 रन की जरूरत. बैटिंग के लिए सागर जोशी और रोहित सुतार. चला थोडस स्पीडअप घ्या. बॉलर कुणाल निकम गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 44 ची आवश्यकता. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2024 पर्व 3 आणि या पर्व 3 मध्ये 6 संघांचा सहभाग आणि आजच्या दिवसामध्ये ही लीग फॉर्मॅट मध्ये असणारी मॅच ही स्पर्धा पाहतोय. फुलटॉस बॉल त्यावरती समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचणार नाही. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 40 धावांची आवश्यकता. असेच फटकेबाजी तुम्हाला शेवटपर्यंत करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धा सोडेल.
निकमला झाली, त्यातून देखील तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं फास्ट घ्यायचं आहे कुणाल, थोडंसं फास्ट खेळा, कारण बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर देखील 2 सेमीफायनल, फायनल आणि एक शेवटची लीग फॉर्मॅटची मॅच. 11 बॉल 40ची आवश्यकता. फास्टर वन होता हा. आणखीन आता बॉल जर पाहिला तर डॉट. 10 बॉल 40ची आवश्यकता. 10 बॉल 40 बनवायचेत. फायर ब्लास्टर संघाची एक बिकट अवस्था पाहायला मिळते. 11 वरती 2 खेळाडू बाद झालेत आणि तिसरं षटक चालू आहे. हा बॉल देखील फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 9 बॉल 40ची आवश्यकता. मॅच संपूर्णपणे जर पाहिलं तर पिका थंडर या संघाच्या बाजूने. आता चेंडूला उडवलंय हवेत, क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, बॉल खाली, परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये. दुहेरीचा प्रयत्न, तिसरीचा देखील केला जातोय प्रयत्न. डायरेक्ट हिट. वा, डीप मधून डायरेक्ट हिट. खेळाडू रोहित बाद. डीजे 8 बॉल मध्ये 40ची आवश्यकता आहे विजयासाठी. नवीन बॅटर शंकर. खोलवर पद्धतीची गोलंदाजी कुणाल निकमद्वारे. कुणाल निकमने केवळ 6 धावा खर्च केल्यात. 5 बॉल त्याने टाकलेत. शेवटचा बॉल. 7 बॉल 38. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून, लॉंग ऑफ मधून येतोय चेंडूवरती. एक धाव येते, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. या दुहेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पोहोचेल 15 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 36. 6 बॉल 36 म्हणजे 6 बॉलवरती तुम्हाला 6 षटकार ठोकावे लागतील. चला शेवटचे 6 बॉल 36. गोलंदाजी मार्क वरती राजेश. चला शेवटचे 6 बॉल आहे. पिका थंडरबोल्ट थोडंसं घाई करा, स्पीडअप घ्या. सहा बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. सागर जोशी बॅटिंगसाठी. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. आता 35ची आवश्यकता. 6 बॉल 35.
6 बॉल 35 धावांची आवश्यकता विजयासाठी. चांगला फटका आडव्या बॅटने खेळलाय सागर जोशीच्या बॅट मधून षटकार. पाच बॉल 29 ची आवश्यकता, म्हणजे 5 बॉल वरती 5 षटकार ठोकावे लागतील. 5 बॉल 29. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू ओलांडतोय सीमारेषा. 4 धावा. कंपल्सरी चेसिंग 24 धावा बनवायच्या. 4 षटकार जरी आले तरी एका धावेने संघ पराभूत होऊ शकतो, परंतु एखादी अवंदर स्वरूपाची धाव मिळेल. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय तिकडे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. 3 बॉल 24. 3 बॉल 24. लास्ट 3 बॉल. तीन बॉल 24 ची आवश्यकता. हा दाखील चांगला पटका होता, परंतु जास्त काहीसा फरक पडणार नाहीये. धावबाची संधी. नो बॉल आणि आउट. ओरमला नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्तीचा वापरला असतो तो नियम. 3 बॉल 23. 3-23. चांगला फटका आहे, परंतु संकेत तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. चार आहे. चौकार आहे. चौकार आहे. चौकार. नाही नाहीये. चौका नाहीये. कोण? मितेश सिंग आलाय बॅटिंग साठी. रणजी प्लेअर आहे आणि आज जर पाहिलं तर बाणडोंगरी प्रीमियर लीग खेळण्यासाठी दाखल झालेत. शेवटचे 2 बॉल. रणजी प्लेअर. चांगला फटका आहे मिड विकेटला.
लास्ट बॉल शेवटचा बॉल या मॅचचा. पिका थंडरबोल्ट संघाची बॅटिंग चांगली राहिली. कुणाल निकमची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच स्क्वाटल स्क्वॉड विरुद्ध आरसेस वॉरियर्स. लास्ट बॉल टू गो. आणि 4 धावा आल्यात. विजय मात्र मिळवला इथे या ठिकाणी पिका थंडरबोल्टच्या टीम. काय आहे उस्मान अंकल. हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुणाल निकम. फिल्डिंग लावा फिल्डिंग. हे मला काय